नमस्कार. आजच्या चर्चेची सुरुवात आपण एका नावाने करूया, मीरा. पण हे फक्त एक नाव नाहीये. या नावामागे नवस आहेत, कौटुंबिक श्रद्धा आहे आणि अनेक वर्षांपूर्वी केलेल्या प्रतिज्ञांची एक भावनिक गुंफण आहे. बरोबर. ही सगळी माहिती आपल्याला मीरा नांदेडकर यांच्या ब्लेसिंग्ज ऑफ मीरा, अ फॅमिली हिस्ट्री या आठवणींच्या संग्रहातून मिळालेली आहे. आणि या कहाणीत मला सगळ्यात जास्त भावलेली गोष्ट म्हणजे यात काही खूप मोठ्या नाट्यमय घटना नाहीयेत. हो, अगदी रोजच्या जगण्यातले प्रसंग आहेत. हो, पण त्यातून एक कुटुंब कसं घडतं, त्यांचे एकमेकांशी असलेले संबंध कसे विणले जातात, हे खूप सुंदरपणे समोर येतं. बरोबर. म्हणजे एका जन्माभोवती असलेली ती नवसांची साखळी असेल किंवा घरातल्या बायकांची निर्णय क्षमता असेल, अगदी घराचं नाव बदलण्यासारखी छोटी गोष्ट, या सगळ्याला एक खोल अर्थ आहे. चला तर मग याच अर्थाचा शोध घेऊया आणि सुरुवात करूया थेट जन्माच्या कथेपासून. मीराचा जन्म 31 ऑक्टोबर 1988 रोजी. पण या जन्मामागे खूप वेदनादायक पार्श्वभूमी होती. तिचा आधी आईची 3 मुलं जन्मानंतर लगेचच दगावली होती. अरे देवा. हो, त्यामुळे तिचा जन्म हा कुटुंबासाठी एका मोठ्या आशेचा किरण होता, जणू काही एक चमत्कारच. आणि मग अशा परिस्थितीत नवस बोलण्याची प्रथा आपल्या संस्कृतीत किती खोलवर रुजलेली आहे हे लगेच दिसतं. अगदी. जेव्हा आपले सगळे प्रयत्न, आपलं विज्ञान थकून जातं, तेव्हा माणूस श्रद्धेकडेच वळतो. हे नवस म्हणजे देवाकडे केलेले एक प्रकारचे भावनिक करार असतात. बरोबर. जेव्हा आपल्या हातात काहीच उरलेलं नसतं, तेव्हा हे नवस कुटुंबाला त्या कठीण काळातून जाण्यासाठी एक मोठा मानसिक आधार देतात की नाही? हो, आणि इथे तर 2 आजींनी नवस बोलले होते. एक होत्या नांदेडच्या आई, म्हणजे वडिलांची आई. अच्छा. त्यांनी अहमदनगरच्या मीरावली बाबांच्या दर्ग्यात मीराच्या वजनाएवढा गूळ वाटण्याचा नवस बोलला होता. ओके. आणि यातली विशेष गोष्ट म्हणजे हा नवस नुकताच म्हणजे 2024 मध्ये पूर्ण करण्यात आला. काय सांगताय? म्हणजे इतक्या वर्षानंतर? हो, इतकी वर्ष तो नवस त्यांच्या लक्षात होता आणि तो पूर्ण करण्याची तळमळही होती. हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे 30-35 वर्षानंतरही एक वचन लक्षात ठेवून ते पूर्ण करणं, यातून त्या श्रद्धेचं महत्त्व किती आहे हे दिसतं. खरंय. हे केवळ एक धार्मिक कर्तव्य नाहीये, ते एक प्रकारचं काय म्हणू, एक नैतिक जबाबदारी मानलं जातं की दिलेला शब्द पाळलाच पाहिजे, मग तो देवाला दिलेला असो वा माणसाला. आणि दुसरीकडे होत्या औरंगाबादची आई, म्हणजे लेखिकेच्या आईची आई. अच्छा, दुसऱ्या आजी. हो, त्यांनी आसरा, सटवाई नदी पूजन असे काही नवस बोलले होते. लेखिकेला एक पुसटशी आठवण आहे की तिला परभणी जिल्ह्यात एका उंच कड्यावरून नदीची पूजा करायला नेलं होतं. बापरे. याशिवाय चंद्रपूरच्या महाकाली देवीचाही एक नवस होता, जो 2010 मध्ये पूर्ण केला गेला. म्हणजे जन्माच्या आधीपासून ते ती मोठी होईपर्यंत तिच्याभोवती या नवसांचं एक संरक्षक कवच होतं असं म्हणायला हरकत नाही. बरोबर. आणि हे नवस केवळ बोलले गेले नाहीत, तर ते प्रत्यक्ष कृतीतून तिच्या आयुष्याचा भाग बनले. ते दर्ग्याला जाणं, ते नदीपूजन, हो, या अनुभवांमधूनच श्रद्धा पुढच्या पिढीपर्यंत पोचते, केवळ गोष्टी सांगून नाही. आणि या नवसांचा प्रभाव इतका होता की तो थेट तिच्या ओळखीवर, म्हणजे तिच्या नावावरच येऊन पोहोचला. अच्छा. नावावरून घरात एक छोटासा संघर्ष झाला होता. तो कसा? वडिलांनी अहमदनगरच्या मीरावली बाबांवरून तिचं नाव मीरा ठेवलं, कारण तो नवस त्यांच्यासाठी खूप महत्वाचा होता. हो, साहजिक आहे. पण आईची इच्छा होती की तिचं शाळेतलं नाव प्रियंका असावं. आणि घरात तर तिला सगळे सोनी किंवा सोनू याच नावाने ओळखायचे. म्हणजे एकाच व्यक्तीची 3 वेगवेगळी नावं? हो, आणि हा संघर्ष तेव्हाच समोर आला जेव्हा शाळेत नाव नोंदवायची वेळ आली. आईने वडिलांना सांगून पाठवलं होतं की नाव प्रियंका ठेवा. पण वडिलांनी नगरपालिकेच्या शाळेत नाव नोंदवताना अगदी ठामपणे सांगितलं, प्रियंका नाही, हिचे नाव मीरा लिहा. अच्छा. म्हणजे आईची इच्छा तिथे डावलली गेली. हो. इथे मला वाटतं श्रद्धा आणि पितृसत्ताक पद्धत एकत्र काम करत आहेत. वडिलांसाठी मीरा हे नाव केवळ श्रद्धेचं प्रतीक नाही, तर घरातला अंतिम निर्णय कोणाचा असेल हे अधोरेखित करण्याचं एक साधनही आहे. बरोबर. नावावरून झालेला हा संघर्ष खरं तर घरातल्या सत्तेचा एक छोटा संघर्ष होता. अगदी. त्यांच्यासाठी मीरा हे नाव केवळ एक शब्द नव्हता, तर ते एका प्रतिज्ञेचं आणि त्यांच्या अधिकाराचं प्रतीक होतं. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, कारण याचा परिणाम इतका खोलवर झाला की मुंबईत रेल्वे टीटी असलेले काका अनेक वर्ष मीराचं शाळेतील नाव प्रियंका आहे असंच समजत होते. अरे वा. त्यांनी एकदा वर्तमानपत्रात कौटुंबिक बातमी देताना तिचं नाव प्रियंका असंच
छापलं होतं. जेव्हा लेखिकेने त्यांना सांगितलं की तिचं नाव मीरा आहे, तेव्हा तेही आश्चर्यचकित झाले. किती मजेशीर आहे हे. यावरून दिसतं की कुटुंबातल्या वेगवेगळ्या सदस्यांची एकमेकांच्या ओळखीबद्दलची समज किती वेगळी असू शकते. खरंय. सगळ्यांना वाटतं की आपण एकाच कुटुंबाचा भाग आहोत, पण प्रत्येकाच्या मनात त्या कुटुंबाची आणि त्यातल्या व्यक्तींची एक वेगळीच आवृत्ती असते. काकांसाठी ती कायम प्रियंका राहिली. वडिलांसाठी मीरा आणि घरातल्यांसाठी सोनू. अगदी. आणि याच सोनूने एकदा तिच्या आजीचा जीव वाचवला होता, अशी एक कथा कुटुंबात सांगितली जाते. अच्छा. ही घटना तर खूपच विलक्षण आहे. एकदा संध्याकाळी लेखिकेची आजी म्हणजे नांदेडची आई घरामागच्या ओट्यावर शेजारिणीसोबत गप्पा मारत बसली होती. एक अगदी सामान्य संध्याकाळ. हो, पण पुढे जे घडलं ते अविश्वसनीय होतं. लहानग्या मीराला, जिला तेव्हा धड बोलताही येत नव्हतं, तिने आजीला घरात बोलवण्यासाठी हट्ट धरला. ओके. ती पाणी प्यायचे आहे असे हावभाव करू लागली. तिचा हट्ट इतका वाढला की आजी वैतागून तिला पाणी द्यायला घरात आली. आणि त्याच क्षणी ज्या जागी आजी काही सेकंदांपूर्वी बसली होती, तिथे विजेच्या खांबाचा एक मोठा जळजळीत तार तुटून पडला. अरे बापरे, ऐकूनच अन्नावर काटा येतोय. विचार करा, काही सेकंदांचा फरक. हो ना. या घटनेकडे दोन दृष्टिकोनातून पाहता येतं. एक शुद्ध तार्किक दृष्टिकोन जो म्हणेल की हा निव्वळ योगायोग होता. बरोबर. तार त्याच वेळी तुटणार होता आणि योगायोगाने ती मुलगी आजीला आत घेऊन आली. पण मग कुटुंबाने हा योगायोगाचा पर्याय का नाही निवडला? त्यांनी लगेचच त्याला एक दैवी अर्थ का दिला? कारण कथांमध्ये ताकद असते. योगायोगाने आजी वाचली ही एक सामान्य विसरून जाण्यासारखी घटना आहे, पण लहानग्या सोनूने आजीला वाचवलं ही एक कौटुंबिक मिथॉलॉजी बनते. दंतकथा. हो, एक दंतकथा. अशा कथा कुटुंबाला एकत्र बांधतात, त्यांना एक विशेष ओळख देतात. आमच्या कुटुंबात असं घडलं होतं हे सांगण्यात एक अभिमान असतो. बरोबर. त्या अर्थहीन वाटणाऱ्या घटनेला एक सुंदर अर्थ देण्याचा हा प्रयत्न असतो. हो. आणि वडील कामावरून परत आल्यावर आजी त्यांना जे म्हणाली ते वाक्य या कथेचा पाया ठरलं. ती म्हणाली, सोनूने वाचवलं बघ आज. बस, संपलं. या एका वाक्याने त्या घटनेला कुटुंबाच्या इतिहासात एक अविस्मरणीय स्थान दिलं. ती केवळ एक घटना राहिली नाही, तर ती एक कथा बनली. सोनूने आजीला वाचवल्याची कथा. आणि ह्याच कथा कुटुंबाला एकत्र बांधून ठेवतात. त्यातून एक सामायिक ओळख आणि इतिहास तयार होतो. बरोबर. आता आपण घराच्या रचनेबद्दल बोलूया का? कारण ती सुद्धा त्या काळातील एकत्र कुटुंबाचं एक उत्तम प्रतीक आहे. हो, नक्कीच. घराची रचनाच एकत्र कुटुंबासाठी बनवल्यासारखी होती. लेखिकेच्या कुटुंबासाठी 3 खोल्या आणि आजीसाठी 3 खोल्या. एकाच भिंतीला लागून. हो, एकाच भिंतीला लागून. सुरुवातीला सगळे आजीच्याच खोल्यांमध्ये राहायचे. म्हणजे घरात 2 संसार होते, पण ते एका छताखाली नांदत होते. यातून त्या काळातील एकत्र राहण्याची पद्धत, जागा वाटून घेणं आणि एकमेकांना सांभाळून घेणं हे सगळं दिसतं. आणि त्यातली शेवटची खोली होती आजोबांची. त्यांना सगळे बाबा म्हणायचे. पक्षाघाताने ते अंथरुणाला खिळलेले होते. लेखिकेने त्यांच्या खोलीचे आणि त्यांच्या प्रेमळ स्वभावाचे वर्णन केले आहे. ते तिला पाहिल्यावर नेहमी हसायचे आणि सोनामाई किंवा सोनाबाई म्हणायचे. हे नातं खूप खास असतं. ज्येष्ठांची काळजी आणि नातवंडांसोबतचं त्यांचं नातं. त्या आजोबांना उठता येत नसेल, पण नातीच्या येण्याने त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद यायचा, ती भावना अमूल्य आहे. हो. आणि त्यातून लहान मुलांवरही नकळतपणे ज्येष्ठांची सेवा करण्याचे संस्कार होतात. आणि मग त्यांच्या मृत्यूची आठवणही लेखिकेने एका लहान मुलाच्या नजरेतून अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. अच्छा. पांघऱ्या कपड्यात गुंडाळलेले आजोबा, त्यांच्या कपाळावर चिकटवलेला 1 रुपया आणि गाडीच्या पायरीवर लटकून स्मशानभूमीकडे जाणारी आजी, हे दृश्य खूपच बोलकं आहे. लहान मुलांच्या मनात अशा घटना कायमच्या कोरल्या जातात. त्यांना त्याचा पूर्ण अर्थ कळत नसला तरी ते दृश्य, ती भावना, ती शांतता त्यांच्यासोबत आयुष्यभर राहते. हो ना. त्या 1 रुपयाचं कोडं त्यांना कदाचित मोठेपणी उलगडत असेल, पण तो क्षण त्यांच्या स्मृतीचा एक अविभाज्य भाग बनून जातो. नंतर ती खोली स्वयंपाकघर बनली. हे खूप सुंदर निरीक्षण आहे. ही केवळ जागेची अदलाबदल नाहीये. नाही. हे आयुष्याच्या अविरत प्रवाहाचं प्रतीक आहे. जिथे एक जीवन संपलं, जिथे मृत्यूचा अनुभव घेतला, तिथेच कुटुंबाच्या पोषणाची, नव्या जीवनाची सुरुवात झाली. वा. दुःख आणि जगण्याची धडपड एकाच जागेत एकत्र आली. यातून त्या कुटुंबाची लवचिकता, रेझिलियन्स दिसून येतो. आता आपण एका वेगळ्या विषयाकडे येऊया. भीती आणि त्यातून मार्ग काढण्याची कुटुंबाची धडपड. ओके. ते ज्या धन्वंतरी कॉलनीमध्ये राहायचे, तो भाग तेव्हा नवीन होता. घरं दूर-दूर होती आणि तिथे चोऱ्या खूप व्हायच्या.
म्हणजे सुरक्षिततेची भावना सतत धोक्यात असायची. अशा वातावरणात राहणं विशेषतः स्त्रिया आणि मुलांसाठी खूप तणावपूर्ण असतं. नक्कीच. लेखिकेने 2 मोठ्या घटना सांगितल्या आहेत. पहिला प्रसंग असा की रात्री चोर घरात घुसण्याचा प्रयत्न करत होते, कुलूप तोडण्याचा आवाज आला. बापरे. तेव्हा आजीने जे धैर्य दाखवलं ते अविश्वसनीय आहे. घरात काका म्हणजे संजू नसतानाही तिने जोरजोरात संजू उठ, संजू उठ असं ओरडायला सुरुवात केली. वाह, काय प्रसंगावधान आहे. म्हणजे तिने चोरांना घरात कोणीतरी पुरुष जागा आहे असा भास निर्माण केला. बरोबर. ही केवळ हिंमत नाही, तर ही हुशारी आहे. त्या भीतीदायक क्षणी शांत डोकं ठेवून उपाय शोधणं हे विलक्षण आहे. अगदी. आणि ते यशस्वी झालं. चोर घाबरून पळून गेले. पण दुसरा प्रसंग अधिक गंभीर होता. एकदा घरात खूप मोठी चोरी झाली, ज्यात लेखिकेसाठी बनवलेले सोन्याचे कानातलेही चोरीला गेले. अरे रे. ह्या घटनेनं सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसला. साहजिकच आहे, कारण अशा घटनांमुळे फक्त वस्तू जात नाहीत, तर घरात सुरक्षित असल्याची भावनाच नष्ट होते. यानंतर कुटुंबाची प्रतिक्रिया काय होती? त्यांची प्रतिक्रिया खूपच मनोरंजक आहे. त्यांनी फक्त पोलिसांवर अवलंबून न राहता श्रद्धेचा आणि प्रतीकांचा आधार घेतला. म्हणजे आजीला वाटलं की घराचं नाव लक्ष्मी निवास असल्यामुळे लक्ष्मी म्हणजे संपत्तीची देवी. त्यामुळे चोरांचे लक्ष वेधले जात आहे. अगदी. जणू काही ते नावच चोरांना आमंत्रण देत होतं की या, इथे संपत्ती आहे. हे खूपच इंटरेस्टिंग आहे. ही एक प्रकारची मानसशास्त्रीय प्रतिक्रिया आहे. जेव्हा एखादी गोष्ट आपल्या नियंत्रणाबाहेर जाते, तेव्हा आपलं मन त्याचं कारण कुठेतरी शोधण्याचा प्रयत्न करतं. हो. जेणेकरून त्यावर काहीतरी उपाय करता येईल. इथे घराचं नाव हे एक सोपं आणि ठोस स्पष्टीकरण होतं. आणि त्यावर उपाय म्हणून आजीने काय केले माहितीये? काय? तिने ते लक्ष्मी निवास नाव खोडून त्यावर तिच्या नातवाचे नाव आशीर्वाद असं लिहिलं. अच्छा. आणि लेखिका म्हणते की त्यानंतर बरीच वर्ष घरात चोरी झाली नाही. हे उत्तम उदाहरण आहे. जेव्हा माणसे हतबल होतात, तेव्हा ते परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी असे प्रतिकात्मक मार्ग कसे शोधतात हे यातून दिसतं. तुम्ही याकडे अंधश्रद्धा म्हणून पाहत नाही का? नाही. मी याला सायकोलॉजिकल आर्मर किंवा मानसिक कवच म्हणेन. मानसिक कवच? हो. विचार करा, लक्ष्मी म्हणजे संपत्ती, जी भौतिक आहे, जी चोरली जाऊ शकते. पण आशीर्वाद म्हणजे ब्लेसिंग, ते कुणी चोरू शकत नाही. खरे. ते अभौतिक आहे. तर नाव बदलून आजीने केवळ एक पाटी नाही बदलली, तर तिने भीतीची भावना काढून टाकून तिथे एका सुरक्षित दैवी संरक्षणाची भावना स्थापित केली. वाह, काय सुंदर विश्लेषण आहे खरंच. त्यामुळे त्यांना परिस्थिती आपल्या नियंत्रणात असल्याचा एक सेन्स ऑफ एजन्सी मिळाला. तर या संपूर्ण चर्चेतून आपण पाहिलं की कसं एका व्यक्तीचं नाव, घर आणि आठवणी कौटुंबिक श्रद्धा, प्रेम आणि संघर्षाच्या धाग्यांनी विणलेले असतात. आणि विशेषतः कुटुंबातील स्त्री शक्ती, जसं की दोन्ही आजींचे निर्णय, त्यांची श्रद्धा, त्यांचं धैर्य या कथांना एक वेगळीच उंची देतात. अगदी. या वैयक्तिक आठवणी असल्या तरी त्या एका मोठ्या सामाजिक वास्तवाचे प्रतिबिंब आहेत. प्रत्येक कुटुंबाकडे अशा कथा, परंपरा आणि विश्वास असतात जे त्यांची ओळख घडवतात. त्यांना एकत्र बांधून ठेवतात. हो. या केवळ भूतकाळातील आठवणी नाहीत, तर त्या त्यांच्या वर्तमानाचा आणि भविष्याचा पाया आहेत. आणि या संपूर्ण कथेत श्रद्धा आणि व्यवहार यांची एक सुंदर सांगड घातलेली दिसते, नाही का? हो, अगदी. नवस बोलणे, घराचे नाव बदलणे किंवा एका लहान मुलीच्या हाकेत दैवी संकेत पाहणे, हे आपल्याला विचार करायला लावते की आपल्या स्वतःच्या आयुष्यात आपण योगायोग, अंतर्ज्ञान आणि श्रद्धा यांच्यात सीमारेषा कुठे आखतो. आणि हाच आजच्या चर्चेतून पुढे घेऊन जाण्याचा विचार आहे. आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या क्षणांबद्दल आपण स्वतःला ज्या कथा सांगतो, त्या कथा आपल्या जीवनाची समज कशी घडवतात. आपण आपल्या आयुष्यातील घटनांना काय अर्थ देतो हे आपल्या श्रद्धेवर अवलंबून असतं की आपल्या तर्कावर. आणि या दोन्हींमध्ये संतुलन साधणं खरंच शक्य आहे का?